हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय आपल्या पाथर्डी आणि परिसरातल्या जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयश्वर. मराठा आरक्षणाचा लढा हा आता शेवटच्या टप्प्यात. या अजून खाली पडिता काय मला यावल्यावर आले का तुम्ही? मराठा आरक्षणाचा लढा हा आता शेवटच्या टप्प्यात आहे. 60-70 वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गे निघत नव्हता. आता तो लढा अंतिम टप्प्यात. आतापर्यंत या राज्यात 54 लाख मराठे कुणबी असलेले किंवा ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सापडल्या. तुमच्या एकट्या अहमदनगर जिल्ह्यात 2.25 लाख सापडल्यात नवीन. आपलं म्हणणं तेच होतं की जर आमच्या शासकीय नोंदी आहेत ते तुम्ही का देत नाही? आता 1.5 महिना उलटून गेला, नोंदी सापडलेल्या तरी प्रमाणपत्र दिले जात नाही. तेव्हापासून आतापर्यंत आपण जवळपास 7 महिन्याचा वेळ सरकारला दिलाय. तरीही ते म्हणजे वेळ पाहिजे. मग घेतो आता 2-3 वर्ष टेन्शन मग काही पटणार. येऊन माझं पटलं, आता नाही पटलं. मी काय चुकीचं नाही करत. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरं मोठे झाले पाहिजेत यासाठी आज संघर्ष सुरू झाला. तुम्ही कसे देत नाहीत ते आता मुंबईत आल्यावर मी आणि माझा मराठा समाज बघून घेणार आहे. बाकीचं आम्हाला नाही सांगायचं. त्या धमक्या ठिमक्याला आम्ही मराठे घाबरत नसतो कधी, ते आम्हाला नाही सांगायचं. तुमचं एकमत आहे का नाही त्या एकमताशी आम्हाला नाही देणं घेणं. तुम्ही काय करणार आहे ते आम्हाला नाही माहित. चिठ्ठीचा ठल्ल घेतो आम्ही. उली तिली लिहून त्याच्यात असं दिलं तस का मी मस्त रे पानच भरून दिले. नोंदी सापडल्यात का? आपण सापडल्यात का ऑनलाईन करायला? बोलतो मी संध्याकाळी तुमच्या कलेक्टर साहेबाला बोलतो, करायला लावतो ते. हा मराठा समाजानं संघर्ष उभा केला. तुमच्यात एकमत आहे का नाही आम्हाला नाही माहित. आणि तुमच्या एकमताशी आम्ही काय ठेका घेतलेला नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांनी तुम्हाला वर्षानुवर्ष मोठं करण्याचं काम केलंय. आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागतोय. बाकीच्यांच्या नोंदी नसताना किंवा कोणालाही मागास सिद्ध केलेलं नसताना आरक्षण दिलं गेलं. मराठा हा मागासही सिद्ध झाला आणि मराठ्यांच्या शासकीय नोंदी या राज्यभर सापडल्या तरी आरक्षण नाही. मग मराठ्यांचं नेमकं चुकलं काय? तुम्हाला इतका वेळ दिला 42 वर्षापासून आतापर्यंत, आणि हे आंदोलन सुरू झाल्यापासून 7 महिन्याचा वेळ दिला. तरीही तुम्ही जर आम्हाला वेळच पाहिजे म्हणत असाल तर मराठे आता 1 तासही तुम्हाला द्यायला तयार नाहीत. आम्हाला आरक्षणच पाहिजे. तुमच्या बैठका संपणार नाहीत हे आम्हाला माहिती. तुम्ही काय करता हे बी आम्हाला माहिती. आणि तुम्ही काय करता आणि माझ्याजवळ काय करायला. तुम्ही काही केलं तरी मी देत नाही. आणि या आग्यामुळे किती जमा झालाय आता तोडून काढून सगळ्याला. आता सुट्टी नाही बापाओ. मराठ्यांचे पोरं आता या आरक्षणापायी सुशिक्षित बेकार नाही झाले पाहिजे.
तुमचं राजकारण थोडे दिवस जरा बाजूला ठेवा. एकदा आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या. तुम्हाला जे राजकारण करायचं ते नंतर करा. नसता पुन्हा हे डाव टाकतील. आता त्यांना डाव त्यांचा आपण यशस्वी नाही होऊ द्यायचं. मी या पाथर्डी तालुक्यातील आणि अहमदनगर जिल्ह्यातील मराठा बांधवांना हात जोडून विनंती करून सांगतो, मी तुमच्या पाठबळ आणि तुमचा आशीर्वाद घेऊन मुंबईकडे निघालोय. आणि मी जर एखादी गोष्ट ठरवली तर मी ती करतो. मी पुन्हा येईल का नाही मला माहित नाही, पण तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला आजच हाक मारतोय की जर सरकारनं काही त्रास देण्याचा दगाफटका करण्याचं काम केलं तर हे आंदोलन वर्षानुवर्ष बंद नाही राहिलं पाहिजे. सळो की पळ करून सोडायचं. या सरकारला सळो की पळ करून केल्याशिवाय सोडायचं नाही. गाव आपले, तालुके आपले, फिरून यांनी कायमच इकडे यायचं नाही आणि यांना आयुष्यातून, राजकीय आयुष्यातून कायमचं उठवायचं, म्हणजे उठवायचं यांना. आपल्या मुलाला नाही तर कोणालाच नाही, आणि ते आपल्या हक्काचं आहे. आता मुंबईकडे निघालो तुमच्या पाठबळावर. आता मागा नाही हटणार. आणि मी जर एकदा बोललो तर मी मागा हटत नाही. मी माझं कुटुंब सुद्धा बाजूला सारलंय. मी माझ्या या समाजालाच मायबाप मानलंय. तुमचं आणि आपलं नातं मायलेकराचं आहे. आता आम्हाला उघडं पडू देऊ नका. ही संघर्षाची लढाई कोणत्या टोकाला जाईल माहित नाही. आमच्याकडून ती शांततेत, पण सरकारनं जाणून बुजून जर काही षडयंत्र करून तिला मोडायचा प्रयत्न केला तर तुम्हाला या मुंबईकडे चाललेल्या लेकराच्या पाठीशी ताकदीने उभं राहावं लागणार. कारण आपली मागणी काही चुकीची नाहीये आणि आपण कधी चुकीचं कामही केलेलं नाही. मराठा समाजानं प्रत्येकाला प्रत्येक वेळेस सांभाळलं. आज वेळ आरक्षण द्यायची आली तर आपल्या विरोधात षडयंत्र रचायला लागले. यांच्या तर इतका राज्यातला करोडोना मराठा एकत्र झाल्यामुळे यांच्यामध्ये एवढा दम नाहीये. परंतु शेवटी सत्तेची धग आणि मस्ती जर डोक्यात गेली तर मराठ्यांना ती उतरावी लागेल, हे तुम्हाला आजच सांगून जातो. आणि मराठ्यांच्या नादी लागणं एवढं सोपं नाही. त्यांनी बघितलंय या राज्यात तरी मराठ्यांच्या नादी लागायचं म्हणलं आणि मराठ्यांच्या डोक्यात जर एखादा माणूस बसला त्याला आयुष्यभर मराठी गुलाल लागू देत नाहीत. आयुष्यभर. आता ही लढाई जिंकायची. ही शेवटची आरपारची लढाई. तुम्ही असताल त्या ठिकाणी, तुम्ही असताल त्या कामात. तुमच्या कानावर जर पडलं मुंबईकडे गेलेल्या पोरांना काही त्रास व्हायला लागला तर हातातले काम टाकून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांनी रस्त्यावर उभा राहा. न्याय मिळेपर्यंत त्या पोरांच्या पाठीशी उभा राहा. आम्हाला किती त्रास झाला, सरकारनं आमच्या छातीवर गोळ्या जरी घातल्या तरी तुम्हाला शब्द देतो, हा मनोज जरांगे तुमचा मुलगा गोळ्या जरी लागला तरी एक इंच माग हटणार नाही. मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही, कारण हा समाज माझा कुटुंब आहे आणि या समाजानं सुद्धा मला मुलगा मानलाय. त्यामुळे माझा कुटुंब सुद्धा बाजूला सरून आज 5 महिने झाले मी घराला सुद्धा शिवलो नाही आणि मराठ्यांना आरक्षण मिळून देऊ तर घराला शिवणार सुद्धा नाही. कुठेतरी आपल्याला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. कुठेतरी या समाजाची प्रगती करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. पहिल्या दिवशी जी ताकद होती तीच आपल्याला शेवटपर्यंत ठेवावी लागणार आहे. आतापर्यंत या राज्यात आणि देशात इतका वेळ सरकारला कोणीच दिला नसेल. आपल्या मराठा समाजानं सरकारला आतापर्यंत 7 महिने वेळ दिला. आणखीन मराठ्याने द्यायचा किती दिवस? साधा आणि सोपा प्रश्न आहे. 54 लाख नोंदी सरकारने सापडल्या. देणार कोण? सरकार. नोंदी सापडणारा कोण? सरकार. मग अडचण काय? त्याच्या परिवाराला दिल्या पाहिजेत. तो तर कायदाच सांगतो त्याच्या हक्काच्या नातेवाईकाला दिलं पाहिजे. बीड तालुक्यात एक गाव आहे. त्या गावात एका पत्रावरती 250 प्रमाणपत्र मिळाले. एकाच नोंदीवरती. इतकं कुटुंब त्याचं मोठं होतं. त्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं. 54 लाख नोंदी तुम्ही सापडलेल्या, मग द्यायला अडचण काय? ते एवढंच म्हणते.
मागासवर्ग आयोग काम करतो आणि फेब्रुवारी एंड पर्यंत मला आरक्षण देतो. अरे फेब्रुवारीला नाही, मार्चला दी. पण या नोंदीचं काय झालं ते तर सांग ना. ते मागासवर्ग आयोगाचा अहवाल येईल तेव्हा येईल. सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी भरायच्या सांगितल्या त्या भरायच्या तेव्हा भरल्या जातील. भोसले समितीने त्रुट्या भरल्या, सरकारनं तो अहवाल स्वीकारलाय. मग आता सुप्रीम कोर्टात दाखल केला का नाही सरकारला माहिती. मराठा समाज मागास सिद्ध करण्यासाठी मागासवर्ग आयोग नेमला, ते होत राहील. ती बाजू वेगळी. आपल्यात फक्त संभ्रम निर्माण करायला लागले. ते आरक्षण वेगळं आणि आपण म्हणतोय ते वेगळं. मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी ह्या ओबीसी आरक्षणात सापडल्या आणि हे आरक्षण राज्यापासून केंद्रापर्यंत. या नोंदीचे प्रमाणपत्र देण्याऐवजी बैठका घेऊन ते एवढंच सांगते, आम्ही तुम्हाला फेब्रुवारी एंड पर्यंत टिकणार आरक्षण देणार आहे. मग हे काय उडणार आहे का? आम्ही म्हणतो ते उलट त्याचीच गॅरंटी नाही तुम्ही म्हणतात त्याची. कारण ते आरक्षण 5 मे 2021 रोजी रद्द झालं. 50% वर गेलं. इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50% वर गेलं आरक्षण नाही राहत. आता तुम्ही क्युरिटी पिटिशन दाखल केले, रिव्ह्यू तुमचा फेटाळलाय. क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेतली जाणार का? याचं उत्तर नाही. मग घेतली जाणार नाही तर चेंबर मध्ये वाचन होणार. पाठीमाग 5 मे 2021 रोजी दिलेल्या निकालाचं फक्त वाचन, अहवाल वाचला जाणार नाही. मग मराठ्यांचं आरक्षण टिकन कसं? आम्ही त्यांना एवढंच विचारलं, ओपन कोर्टात हिअरिंग होणार आहे का? मग मात्र टिकतंय ते सांगा. ते बी त्यांना माहित नाही. मग आता सरकार तुम्ही चालितात, तुम्हाला माहित नाही, आम्हाला काय माहिती. त्यापेक्षा ह्या आरक्षणाचे भाग 2 आहेत. ते आरक्षण 50% वर आहे आणि आपल्या नोंदी मिळालेल्या आरक्षण हे 50% आत ओबीसी आरक्षण आहे. मग हे का देत नाहीत हे विचारायला आम्ही मुंबईला चाललो. जावा का? सगळ्याला आरक्षण पाहिजे तुम्हाला? हात वर करून सांगा बरं. हा बाबा बाबा, इतके हात वर केले म्हणजे सरकारचा कार्यक्रमच माझ्या मागे दिसतो. बाकी तुम्ही बाकीच्यांचा विचार नका करू. आता बाकीच्यांचा विचार नका करू. आता बाकीच्यांचा कार्यक्रम उलटा सुलटा राईट केलाय तुमच्या जीवावर. बोंबलले गप बसली. 50% जाती येऊ नको, बाहेर जाय वर जाय. म्हणलं कुठं जातो रे? 50% वर जाय खाली जाय. तू कवर खातो एकटा? सगळ्या दुनियाच सगळी तो आता काय कागद आहे. त्याला वाटलं मी येडा आहे का काय की? जेव्हा त्याच्या मागा लागलो, अरे ते म्हणले बेकार आहे, बारीक दिसतंय फक्त. आणि आता तर पट्टात लावून चाललोय मराठ्यासाठी. पण हटतच नाही आता. ते म्हणजे तू कमराला काय झालं? म्हणलं काय नाही झालं. तुला काय करायचं? माझ्या कमराला काय होतं? आरक्षण दे चाल. मी माझं जीवन या समाजासाठी अर्पण केलं. मी मरायला कुठे देतोय? आणि जे मरायला भेटत ते मराठे कसले आणि लढायला भेट मराठे कधीच नाही. फक्त शरीर मला आता साथ देत नाही. कारण एका महिन्यात 26 दिवस उपोषण झालेलं आहे माझं. एक 17 दिवस आणि एक 9 दिवस. त्यामुळे माईबाप माझं शरीर नाही साथ देत मला. तरीही मी 1 इंच सुद्धा या मराठा समाजाच्या लेकराचं मोठं व्हावं म्हणून मागा नाही सर. मला गाडीत कवशिक झोप लागते सुद्धा माहित होत नाही. आणि झोप जर नाही लागायला लागली तर 4-4 वाजेपर्यंत जागा आहे. मी माझ्या मायबाप समाजाच्या दारात पाठ 5 वाजता सुद्धा जातो आणि त्यांना जागा करतो. अशी संधी पुन्हा येणार नाही आता जागेवर. तुम्हाला सुद्धा माझ्या आजोळी विनंती, तुम्ही इतक्या विराट संख्येने इथं जमला. आम्ही मुंबईच्या दिशेनं तुमच्या बळावर चाललो. पाठीमागं बारकाईनं लक्ष ठेवा. तुमचे पोरं 500-600 किलोमीटरवर आरक्षणाची मागणी मागण्यासाठी चालले. पाठीमागं बारकाईनं लक्ष असू द्या. त्यांना काय त्रास होतोय का? जर तसा काय प्रयत्न झाला तर उभा महाराष्ट्र मुंबईला गेलेल्या पोरांच्या पाठीशी ताकदीने उभा राहायला पाहिजे. आता मात्र आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. माझा शब्द आहे तुम्हाला.
माझा जीव जरी गेला ना तरी मराठा आरक्षण घेऊन या मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकल्याशिवाय की इंच सुद्धा माग आटणार नाही. हे शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त आता तुम्ही गावाची गावं आणि जिल्हा पण तुमचा पुन्हा एकदा जागृत करा. अंतिम टप्प्यात आलाय. सरकारने किती त्रास देऊ द्या काहीही करू द्या, आपण मात्र आता हटायचं नाही. आपण मात्र तो यासाठीच चाललाय. मग टेक खाली आणतो तू काय म्हणणार आहे दुसरं मुंबईत आरक्षण घेऊन ये. आणि मग मी काय झालं तू टेन्शनच घेऊ नको. मी बी लय आणि तो आल्यावर आम्ही कुठं बसाव. तो सरकार नमुना आहे. मी बी सरकारला लागलेलो ते बी म्हणतो हे असलं नमुना आहे. सरकारचा एकच प्रॉब्लेम माय बापावर, मी त्यांना मॅनेज होत नाही, फुटत बी नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना. कारण मला काय पैसे लागत नाहीत. पैशाचं मळ कवा जमलं बी नाही. जसं हिंदीचं मळ जमत नाही तसं. तुम्ही मग हिंदी ऐकली का? आपला कचकच तसा आहे. मग काय करा. आणि त्यातले त्यात दम्माने जर विचारली ना मी बेस्ट हिंदी बोलतो, तर ते एअरपोर्टाची शेटा का मला सगळं बिघडूनच होतं खातो. कारण सरकारला असं वाटतं की मॅनेजर होत नाही, फुटत बी नाही, मग आरक्षण द्यावं लागेल. कारण पैशाचा मग जमत नाही. कवा करतच असतं माझ्या मागं. मला त्याचेच फोन येते. उभं आयुष्य समाजासाठी काम केलं. आता खूप शेवटच्या टप्प्यात आरक्षण आलं. आता मात्र तुम्हाला विनंती, ताकदीने एवढ्या वेळेस लढू लागा. कसलाच विचार करू नका आणि लाखात एकत्र या. आरक्षण मात्र मिळवायचं. आता जास्तीचं बोलत नाही, कारण सभा घ्यायच्या पुढे ठरलेलंच नाही आपलं कुठंच. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी पण मुंबईला 26 तारखेला या. म्हणजे 25लाच निघा. जास्तीत जास्त ताकदीने मुंबईकडे निघा. आणि जीव तर राहिले तिथं जर पोराला त्रास दिला ना मग इकडे मी नाही सांगत काय करायचं, ते आपोआप करणार आहे. फक्त सगळ्यांनी मुंबईकडे चला. कारण कुठे सभा घ्यायचा ठरलेला नाही. आपलं ही पहिलीच सभा आहे म्हणायची. कारण आता लांबचा प्रवास करायचा सभा घेऊन नाही चालणार. एकदा मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकलं मोठमोठ्याला सभा घेऊ. काळजी करू नका. कोण मराठ्यांचं काय करू शकत नाही. मराठ्यांची इतकी ताकद झाली की सध्या मराठ्याचं कोणीच काही करू शकत नाही. आता कुणी आपल्याला काही बोलायचं एक होत नाही तर काही बोलायचं. आता एक झाल्यापासून ते बोला ना चहा प्यायला सुद्धा फाट्या रे नाही. ते आता इतके मराठी एक झालं. त्यांना वाटतं आता काही ठिकाणी त्यांचे कमी जास्त आहेत ना थोडे, ते वळवळ करायला बघत आहेत. त्यांना लगेच माहित झाले आजूबाजूने यांचं याड आहे असं मागायला लागते ना हे बेकार. त्यामुळे आता ते गप झाले. त्यामुळे आपल्या एकजुटीत ताकद आपले लेकरं मोठे होती. तुम्हाला एवढीच विनंती, सगळे ताकदीनं या आंदोलनात उभे राहा. जागृती करा. एकमेकाला सांगत चला. आणि सगळे दम्माने गाड्या हाणत जा. एकदम दम्माने. मोटरसायकल असा पळतात तुम्ही मग तर झोपच उडती हो. याच्या गाड्या दम्माने हाणा. कारण तुम्हाला आता मुक्काम कुठं आहे आपला? तिथपर्यंत यायचंय तुम्हाला शांततेत सगळ्याला. मग परत माघारी या. सगळ्यांनी शांततेत तिकडे या. सगळ्यांनी जेवण करून घ्या. सगळ्यांना विनंती, सगळ्यांना जेवण करून घ्या आणि मोटरसायकली दम्माने मारा. आपले बांधवांनी ज्यांनी जेवण केलं नाही त्यांनी तर जेवणाची व्यवस्था सगळ्यांनी जेवण करा वाने दम्माने. धन्यवाद. जय शिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.